इयत्ता 6वी, कविता 4थी. गवत फुला रे गवत फुला. आता आपण कवितेचा पुढील भाग वाचूया. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा. रात्र ही बली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे. तुझ्या संगती सदा रहावे विसरून शाळा तर सारे. रंग रंगुल्या सान सानुल्या. या कडव्यामध्ये त्या लहान मुलाने गवत फुलांचे वर्णन हे अगदी छोट्या बाळासारखे केले आहे. येथे तो म्हणतो आहे की तुझे हे डौलदार रूप, तुझे खेळणे डोळणे पाहून वाराही लहान झाला आहे. तुझ्यासोबत लहान होऊन तो सुद्धा झोक्यावर झुलतो आहे. बरं, आता तुम्ही मला सांगा, लहान मुलांना झोप येत नसेल तेव्हा आई काय करते? आई बाळाला थोपटते. आई अंगाई गीत गाते. अगदी बरोबर. म्हणूनच हा मुलगा म्हणतोय की आईप्रमाणेच रात्रही गवत फुलासाठी अंगाई गीत गात आहे. पुढे तो म्हणतो की हे गवत फुला मलाही तुझ्यासारखे लहान होऊन शाळा, घर सगळे विसरून तुझ्याबरोबर राहावेसे वाटते. आता आपण शेवटचे कडवे वाचूया. तुझी गोष्टी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या. तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या. आभाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे. तुझे घालुनी रंगीत कपडे फुल पाखरा फसवावे. रंग रंगुल्या सान सानुल्या. गवत फुला रे गवत फुला. या कडव्यामध्ये तो मुलगा त्याला गवत फुलासारखे होऊन काय काय करावेसे वाटते ते सांगत आहे. मला सांगा मुलांनो, तुम्हाला जर गुलाबाचे फूल होता आले तर तुम्ही काय कराल? मॅडम, मी वाऱ्यासोबत मैत्री करणार. मी फुलपाखरांसोबत खेळणार. मी मधमाशीसोबत मैत्री करणार. अरे वा, छान. तुमच्यासारखं या मुलालाही वाटतं की गवत फुलाशी मैत्री करावी. म्हणून तो म्हणतो आहे की हे गवत फुला, मला वाटते की तुझी सुरेख सुंदर भाषा शिकावी आणि तुला गोष्टी सांगाव्यात. तुझ्यासोबत तुझे खेळ खेळावेत आणि तुला मी जादू शिकवावी. आकाशाकडे हट्ट धरावा आणि तुझ्यासोबत बसून खाऊ खावा. तुझ्यासारखे रंगीबेरंगी कपडे मीही घालावे आणि फुलपाखराला फसवावे. मला सांगा मुलांनो, फुलपाखराला कसे फसवता येईल बरं? रंगीत फुलासारखे कपडे घातल्यावर फुलपाखरू येऊन बसेल. त्याला वाटेल की हे फूल आहे. नंतर लगेच त्याला पकडता येईल. छान. अशा प्रकारे गवत फुला रे गवत फुला या कवितेतून एका लहान मुलाला गवत फूल होऊन काय काय करावेसे वाटते याचे अतिशय सुंदर असे वर्णन कवयित्री इंदिरा संत यांनी केलेले आहे.